चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. शुभम शुभम ए शुभम. चला 2 पंचही सज्ज झालेत. विनंती करतोय उत्तन बॉईज उत्तन टीमला की आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. एका बाजूला जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला उत्तन बॉईज उत्तनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस हॅट्रिक विकेटसाठी प्रेमनाथ बांजी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. थँक्यू डीजे. चला मॅच का स्टार्ट होत नाहीये. टीम चला या लवकर मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक मॅचला असा डिले का होतोय मला कळायला मार्ग नाहीये. आम्ही प्रेक्षक ताटकळले तुमचा खेळ पाहण्यासाठी ते आलेत. लवकर मॅच स्टार्ट करा चला प्लीज. थँक्यू डीजे. चला सामना चालू करा. आमचे आयोजक सांगतायत की सामना पण चालू करा प्लीज. जो संघ आहे तोच आपल्याला खेळवायचा आहे हेही लक्षात ठेवा. आमच्या आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती दिली आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. लगेच सामना चालू करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. 2 पंच आमचे सज्ज झाले. एका बाजूला अशोक राऊत दुसऱ्या बाजूला विशाल नाईक सर.
चला पुन्हा एकदा वळतो आपण एका नवीन सामन्याकडे, ज्या ठिकाणी जितू पॅकर्स वर्सोवा आणि उत्तम संघ मैदानात असेल. दोन्ही संघ आता सज्ज आहेत. जितू पॅकर वर्सोवा आपण पाहतोय. जितू पॅकर्स म्हणजेच आपल्या जितू पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आत खेळताना दिसतोय आणि त्यांच्या समवेत असतील ते म्हणजे उत्तन बॉईज, उत्तनचा संघ. आज फायनल रात्र आहे या स्पर्धेची आणि या फायनल रात्री इथं सेकंड सेमीफायनलचा थरार आपण आता अनुभवणार आहात. आघाडीचे दोन्ही फलंदाज उतरलेत मैदानाच्या, पण त्याआधी एक्स्ट्रा प्लेयर्स आमच्या कॉम्बॉक्समध्ये येऊ द्या. अनिकेश आणि स्मिथची जोडी आघाडीचे फलंदाज म्हणून आता मैदानाच्या आत ते आलेत. सेमीफायनलचा हा थरार आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. बादशाह चषक आणि आयोजक म्हणून आज इव्हन जोडी आपण पाहतोय. जितू पाटील आणि राकेश पाटील ही जोडी मैदानाच्या आत. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं शनाया 11 टेंबिवली या संघाने एक हाती तो सामना जिंकत असताना आता फायनलमध्ये प्रवेश देखील केलाय. पण आता या मॅचमध्ये पाहावं लागेल कुठला संघ पुढे सरसावेल. आता जितू पॅकर्स उत्तन की उत्तन बॉईज, जितू पॅकर्स वर्सोवा की उत्तन बॉईज उत्तन. मॅचला आता होते सुरुवात. पंचांचा ऑफिशियल कॉल सुद्धा येईल आता आणि दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. बादशाह चषकाची हे अंतिम रात्र आपण पाहताय. कॉम्बॉक्समध्ये माझ्या समवेत रायगावातील अजून एक सुमधुर आवाज संकेत पाटील सरांचा आवाज देखील आपण ऐकलाय. ते देखील आहेत सज्ज. पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय. लेट्स प्ले. चला मॅच सुरू करा. चला गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे सुजल. स्ट्राईक एंडला अनिकेश, नॉन स्ट्राईक एंडला स्मिथ गावट्या. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय अगदी एकसा कव्हरला. एक धाव लगेच पूर्ण केली जाते. चांगला बॅटल पाहायला मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. मागचा सामना गौरांग अगदी एकतर्फी झाला. याचं कारण दमदार खेळ पाहायला मिळाला तो म्हणजे शनाया पॅकर्स टेंबिवली संघाचा. मात्र इथे ही मॅच एकतर्फी न व्हावी यासाठी स्वतः आपण देवाला साकडे घालूया. नक्कीच सर, कारण आता प्रेक्षक देखील अगदी तीच अपेक्षा करतायत की संडेची ही रात्र आहे आणि आज संडे अगदी सुपरहिट असायला हवा आणि अपेक्षा तीच करूयात की ही देखील मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये येईल. प्रेक्षकांना देखील एक चांगला सामना अनुभवायला मिळेल. पहिल्या बॉलवर सिंगल आलिया. अनिकेश आणि स्मिथ असे हे दोन फलंदाज यावेळेला बिग हिट करायला गेले. अगदी शरीरापासून लांब होता हा चेंडू आणि हा डॉट बॉल येतोय. आता या आधीच्या मॅचमध्ये सर आपण जर पाहिलं असेल वेदांतनी अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाची कमर तोडली आणि हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे. आपण पाहतोय जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ हा देखील आता मैदानाच्या आत सज्ज आहे. अगदी प्रेक्षकांची देखील आपण गर्दी पाहतोय आता मैदानाच्या आत. अंतिम रात्र आणि अंतिम रात्री अगदी सेमीफायनलचा हा थरार. सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आत. यावेळेला स्मिथनी अगदी वेट अँड वॉच पॉलिसी वापरली आहे आणि त्यानंतर बॉलला फेकून सुद्धा दिलाय सीमारेखा बाहेर. 4 धावा येत आहेत. हा येतोय बादशाह चषक चौकार. 4 धावा. यावेळेला फुल टॉस चेंडू हाताळला आणि त्यावर फक्त स्मिथला दिशा दाखवायचं काम करायचं होतं आणि ते देखील अगदी यशस्वी पद्धतीने पार पाडलं आणि या चौकार देखील आलाय. धावसंख्या आपण जर पाहिली तर या चौकाराच्या सोबत 5 धावा आपण पाहतोय. संघ सर याआधी जी मॅच जर आपण पाहिली तर टेंबिवलीचा संघ अगदी त्यांनी अधिराज्य गाजवलं. जसं तुम्ही उल्लेख केलात की गेली कित्येक वर्ष एक गाव एक संघ फॉर्मॅट खेळत असताना आज मोठ्या लेवलचं क्रिकेट देखील ते खेळाडू करतायत. पण आता या मॅचमध्ये कसं पाहताय या सामन्याला? या सामन्याकडे पाहताना एक मनामध्ये विचार आहे की मॅच टफ झाली पाहिजे आणि तीच गोष्ट वारंवार. इथे देखील अतिशय चांगला फटका. चेंडू ऑन साईडला ज्या पद्धतीने वळवलाय. वेल डन स्मिथ गावट्या. अगदी आपले एफर्ट दाखवले, आपलं स्किल दाखवलं. इथे थोडंसं ओव्हरथ्रो आणि इथे दुसरी धाव. थोडंसं अग्रेशन दाखवलं इकडे टीम वर्सोवाना आणि त्याचा योग्य वापर करताना टीम उत्तन बॉईज आपल्याला संघ पाहायला मिळतोय. अनेक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू उत्तनचे आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. आणि सर महत्त्वाची गोष्ट काय तर अनिकेश आणि स्मिथ अगदी मैदानाच्या बाहेर देखील जवळचे मित्र आहेत. UCPLचा जेव्हा आपण थरार या वर्षात देखील पाहिला आणि जेव्हा स्मिथला तिकडे आपण पुरस्कृत केलं होतं, चांगला खेळ त्याचा राहिला. स्मिथनी सांगितलं माझ्या बॅटला जरी बॉल लागला नाही लागला तरी अनिकेश हा माझ्यावर प्रत्येक वेळेला भरोसा दाखवतो आणि आता तीच जोडी मैदानाच्या आत आपल्या संघाकरिता येऊन खेळ करते. या वेळेला बिग हिट करण्याच्या नादात बॉल अगदी उंच आकाशात गेलाय. थोडंसं कम्युनिकेशन ठीक नव्हतं पण शेवटच्या क्षणी अगदी कम्युनिकेशन झालंय आणि आता पहिली विकेट पडते. बॅक टू पवेलियन जावं लागतंय आता स्मिथला. फर्स्ट विकेट डाऊन.
ती या मॅचला सूट करतायत का? अभिप्राय द्या, आपले अभिप्राय द्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची देखील काहीतरी एक वेगळी मागणी आहे आणि आमचे डीजे देखील आता सज्ज आहेत. जसजशी मॅच अजून रंगात येईल ते देखील रंगात येतील, कारण ही अंतिम रात्र आपण पाहतोय आणि अंतिम रात्रीला अजून अविस्मरणीय बनवण्याकरिता मैदानाच्या आत आलाय कोण? तर वंडर बॉय होता मिस्टर गॉडसन किका. गॉडसन किकाचा खेळ आपण पाहिला गेल्या 1 ते 2 वर्षात अगदी आयकॉनिक खेळ या देखील खेळाडूची राहिली आहे आणि पुन्हा एकदा तो मैदानाच्या आत आलाय. मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये प्रतिनिधित्व करत असताना या देखील खेळाडूंनी प्रेक्षकांचं मन मोहलंय. आज तो देखील आलाय मैदानाच्या आत आणि आता त्याला त्याची आयकॉनिक खेळी पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मॅचमध्ये करावी लागेल, कारण बादशाह चषक आहे. इथून पुढे 1 वर्ष प्रेक्षक तुमच्या खेळाचा नक्कीच पाठपुरावा करतील. गॉडसन आलाय मैदानाच्या आत आणि पहिल्याच बॉलवर किती धावांची मोहर आहे आता? लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. आणि अगदी फटक्यात होतं वजन, धावा मिळतील पूर्ण डझन. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे. 13 धावा झालेल्या आहेत, 1 गडी बाद होतोय. संकेत सर, गॉडसन मैदानाच्या आत आला आणि पहिल्याच बॉलवर तो दणका त्याने आता लगावलाय. हीच त्याचा कॉन्फिडन्स सांगून जात आहे. केवाय गॉडसन म्हटलं तर एक्सपिरियन्स कंटेंडर आहे या टीमचा आणि तो जो एक्सपिरियन्स घेऊन येतोय त्याचा दिमाखात जबरदस्त वापर देखील केलाय. पाहिलं, चेंडू अगदी वर पिच केलाय आणि तिथून हटवला. समोरच्या एकूणच बाजूला जर विचार केला तर निश्चितच चेक करायचं का? चला, वॉर रूम पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट आपण करतोय, पण पंचांचा सॉफ्ट सिग्नल मैदानाच्या आतून षटकाराचा आलाय. लेट्स चेक. अगदी पाहूया काय घडलंय या बॉलवर. आणि संकेत सर, तीच आपण चर्चा करतोय. आता हे दोन्ही संघ कित्येकदा आमने सामने भिडले असतील. एक गाव एक संघाचा थरार आपण जो पाहतोय त्यामध्ये आता महत्त्वाचं काहीतरी घडतंय आपल्या वॉर रूममध्ये. सी तुम्हाला एखादी गोष्ट विचारायची असेल तर डायरेक्टली आम्हाला विचारत जाऊ नका प्लीज. पंचांची पहिला बोला. पंच आम्हाला सांगतील की काय करायचं काय नाही करायचं. आम्ही पंचांना पूर्ण अधिकार दिलेत. ती खरी गोष्ट आहे. इथे कुठल्याही एक्स्ट्रा खेळाडूंनी आमच्या वॉर रूममध्ये येऊ नये आणि हे डिसिप्लिन आहे संकेत सर, कारण चेक करण्याची जी मुभा आहे ती आमच्या थर्ड अंपायरला आहे आणि आमचे थर्ड अंपायर देखील अगदी एक्सपिरियन्स्ड आहेत. ते पाहत आहेत त्या गोष्टींची ती चर्चा होते आता आमच्या वॉर रूममध्ये. आणि हा षटकार आहे आणि आता निर्णयसुद्धा आला आहे आणि पुन्हा एकदा तीच चर्चा होईल. कुठल्याही एक्स्ट्रा खेळाडूंनी आमच्या वॉर रूममध्ये येऊ नये, अन्यथा तुम्हाला नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि 1 षटकाचा आता खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 13. 1 विकेट नक्कीच गमावली आहे संकेत सर. आता यापुढील 4 षटकांमध्ये कसं पाहता या संघाला? आपण पाहतोय बॉलची मागणी झाली आहे संकेत सर. ज्या पद्धतीने आल्या तो षटकार खेचलाय गॉडसनने, अगदी कॉन्फिडन्स त्याचा दाखवला जातो या फटक्यामधून. किती धावांपर्यंत आता तुम्ही पाहता या टार्गेटला? टार्गेट सेट झालं पाहिजे अगदी 70च्या जवळ मी असं म्हणेन, कारण सध्या ती काळाची गरज आहे. समोरचा संघ देखील अगदी बॅटिंग करताना स्ट्रॉंग आहे नो डाऊट, मात्र तुमच्यामध्ये सध्या जी कुवत आहे ना त्या कुवतीचा वापर अगदी एक्स्ट्रीम लेवलला झाला पाहिजे. आज नाही तो कभी नाही. याच गोष्टीसाठी ही मॅच पुढे गेली पाहिजे. इथे जर विकेट हॅट्रिक केली तर तब्बल 2000 रुपये मिळतील प्रेमनाथ भांजी यांच्या वतीनं. जबरदस्त पारितोषिकं लावली जात आहेत. चला पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ही चमकदार कामगिरी टीम उत्तन बॉईज संघाची, खास करून गॉडसन किका अगदी शेवटच्या चेंडूवर आल्याचा षटकार कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. चला सेकंड ओव्हर पॉवर प्लेची सुरू होतीये. अजून एक क्षेत्ररक्षकाला मुभा आहे एकूण 30 सर्कलच्या बाहेर उभं राहण्याची. पाहूया क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर लॉंग बाउंड्रीवर सीमारेषेच्या बाहेर आणि अजून एक क्षेत्ररक्षक आपण डीपेक्षा कव्हरला. यावेळा फटका चांगला आहे, बॅकफुटला खेळले, तिथून स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषा पार आलाय. कणकणीत बादशाह चषक चौकार. सर यावेळेला अगदी या क्रिकेटचा मादक सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण पाहिला. अगदी बॉडीला दोन्ही टूजवर बॅलन्स केलं आणि शेवटच्या क्षणी कट देखील केलं. या बॉलला चौकार येतोय आता. चांगली फलंदाजी अनिकेशची या फटक्यावर आपण पाहिली.
यावेळेला फुलटॉस होता, त्याला देखील भिरकावलाय. किती धावांकरिता 1 2 3 4 पुन्हा चौकार. पुन्हा एकदा बादशाह चषक 4 धावा. क्या बात है की संकेत सर, झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. आणि तसाच खेळ आता करतोय मैदानाच्या आत अनिकेश. आपण जर पाहिला सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार, 4 धावा सलगच्या 2 चेंडूंवर आता त्यांनी कमावल्यात. उत्तन बॉईज उत्तन एक मोठी लेगसी असणारा हा संघ आहे, एक मोठा इतिहास असणारा हा संघ आहे. आणि त्याच संघातील ही नवीन पिढी मैदानाच्या आत आज कार्य करताना आपण त्यांना पाहतोय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. अनिकेशने या 19 मालिकेत धावांचा रतीब, अगदी धावांचा जबरदस्त पाऊस पडलाय. याचं कारण त्याचा खेळ आहे. अगदी मगाचा फटका जरा ऑन द टोज आपण बघितला, त्यानंतर हा फुलटॉस बॉल काय जबरदस्तरित्या अगदी बंदुकीतून गोळी सुटावी तसा मारलाय. लागोपाठ 2 चौकार. या मॅचला पुढे नेत असताना अनिकेश बंडूक. अजून एक फुलटॉस बॉल, ड्राईव्ह चांगला आहे ऑन साईडला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, डिरेक्टेड नाहीये. 1 धाव पूर्ण. इलेक्ट्रिफाईंग क्रिकेट, दोन्ही बाजूनं अगदी इलेक्ट्रिफाईंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि याच गोष्टीसाठी हा सगळा अट्टाहास आहे. बादशाह चषक म्हणजे काय तर बादशाह दिसली पाहिजे या मैदानाची, खेळाची, या चषकाची आणि मीरा भाईंदर परिसराची. अगदी सर, कारण आता इथून जसं मी उल्लेख केला याआधी, कुठल्याही संघाला पराभव नको आहे. आणि जर तो पराभव नसावा तर तुमचा सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आत दिसायलाच पाहिजे. आता जीतवर चढवला गेलेला हल्ला आपण पाहिला. पहिल्या 2 चेंडूंवर चौकार, त्यानंतर सेन्सिबल बॅटिंग करत असताना स्ट्राईक आता रोटेट केली आहे. अगदी एक लांब लचक रनअप आपण पाहतोय जीतचा. पुन्हा एकदा जीत सद्द झाला आहे. बॅटिंग एंडवर आहे गॉडसन किका. यावेळेला गॉडसनी फक्त दिशा दाखवायचं काम केलं. या 2 धावा तर नक्कीच मिळतील. गोशांगी क्षेत्रात हा बॉल ट्रॅव्हल करतोय आणि 2 धावा येत आहेत आता. पण सर, ते एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्याला आहे शक्ती तो आहे शक्तिमान, ज्यामध्ये आहे बुद्धी तो बुद्धिमान. पण आता ज्यामध्ये गुण आहेत त्याला बनवावं लागेल आपल्याला गुणवान. आणि मैदानाच्या 30 गुणवान फलंदाजी आता या दोघा फलंदाज करतायत. कारण एक संघ जर पाहायला गेला तर आपल्या मीरा भाईंदरला बिलॉंग करतोय, तर दुसरा संघ थेट वर्सोवाहून या बादशाह चषकाला आपल्या नावावर करायला आलाय. ही मॅच रंगणार आहे. रंगलीच पाहिजे. सध्या ती नीड आहे, आमच्या प्रेक्षकांची गरज आहे, अपेक्षा आहे. आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी एकच गोष्ट म्हणावी लागते, तथास्तु. नेक्स्ट बॉल. एवढा ड्राईव्ह अगदी आपण बघतोय स्क्वारकट केली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षक जर बघितलं थोडंसं कमजोर झालंय, मात्र या गडीला दुसरी धाव नाही मिळणार. चांगला बॅकअप दिलाय, चांगला बॅकअप दिलाय. वर्सोवा संघ देखील ज्या पद्धतीने तू म्हणालास की प्लॅनिंग करून आलाय, त्यांनाही ही स्पर्धा जिंकायची आहे आणि प्रत्येकालाही स्पर्धा जिंकायची आहे. कारण या स्पर्धेची गरिमा, या स्पर्धेची प्रतिष्ठा अगदी उंच आहे. बादशाह चषक पाहताय तुम्ही मित्रांनो, आणि निश्चितच अगदी मोठी ट्रॉफी आहे. आणि ज्या पद्धतीने सर आपण गेल्याच आठवड्यात जय हनुमान चषक बंदर पघाडीमध्ये आपण पार पाडलं, आपण दोघं त्या ठिकाणी होतो. काय जल्लोष होता, तोच जल्लोष मला इथे सुद्धा दिसतोय. अगदी प्रेक्षकांची गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये हा खेळ आपण पाहतोय. यावेळेला लो फुल टॉस होता, धाव घेण्याची संधी नसेल. इनर सर्कलमध्ये हा बॉल रोखला जातोय. आता सर इथं आहार तर तिथे वीर अशी परिस्थिती आहे. कारण दोन्ही संघांना इथून जिंकायचं आहे. दोन्ही संघांचे प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आले आहेत. आणि आता 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांअखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 25. चांगली सरासरी मेंटेन केली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. 13 धावा ही सरासरी, 2 षटकानंतर 25 धावा, 12.5 आहे. मात्र ही सरासरी असली तर निश्चितच ही धावसंख्या आपल्याला कुठेतरी 60च्या आसपास दिसते. आणि कदाचित हीच सरासरी पुढे गेली तर याच धावसंख्येपर्यंत तुम्ही पोचाल, हे देखील चांगलं आहे. आणि म्हणूनच म्हणतोय ही मॅच अगदी रफ अँड टफ व्हावी, ही अपेक्षा अगदी पूर्ण करताना टीम उत्तन बॉईज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. आणि जास्त चर्चा नको आहे मित्रांनो. जेतू पॅकर्स वर्सोवा इतका वेळ आपण ओव्हर ब्रेकमध्ये नका घेऊ मित्रांनो प्लीज. आज अंतिम रजनी आहे या स्पर्धेची आणि यापुढे आपल्याला मेगा फायनलचा थरार देखील अनुभवायचा आहे. तर प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आणि आता मी एक विनंती करतोय, पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली आहेत. तर उत्तन बॉईज उत्तन, काही खेळाडू मला दिसत आहेत त्यांचे पाय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. मित्रांनो थोडेसे मागे सरका प्लीज. उत्तन बॉईज उत्तन, आपण जे स्टेजवर बसलेले आहात थोडेसे मागे सरका, थोडेसे फक्त मागे सरका प्लीज. कारण आता पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि इथून कदाचित कॉन्ट्रोवर्सी थोडी होऊ शकते आणि तीच आपल्याला टाळायची आहे. आणि त्याचमुळे ही सूचना देखील आम्ही तुम्हाला करतोय. आता नवीन गोलंदाज कोण आहे, आता गोलंदाजी मार्कवर वरची इथं
वर्षीत जर आपण पाहिलं तर अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि आज त्याच्या देखील नावावर एक विक्रम आहे या स्पर्धेत. मेडन हाताळत असताना 2 विकेट देखील त्या षटकात आपल्या नावावर तिने केल्या होत्या आणि म्हणूनच तोच गोलंदाज आता या महत्त्वाच्या क्षणी पुन्हा एकदा निवडला गेला आहे. आकाश झतकर सध्या या एकूणच संघाचं नेतृत्व करतोय. मागच्या काही वर्षापासून आकाश झतकरला पाहू शकलोय. अगदी मीरा भाईंदरचं जेव्हा आगरी कोळी क्रिकेट देखील आपण एन्जॉय करत होतो तेव्हा आकाश झतकरला आयकॉन म्हणून देखील आणण्यात आलं होतं. खास करून त्या गोडदेवच्या मैदानामध्ये चांगला खेळ राहिला आहे आणि सध्या मीरा भाईंदरच्या परिस्थितीची तो रुळला आहे. मिस्टर सोके इथे विकेट नाही मिळणार. अगदी चेंडू जर भेटला तर फ्लाय स्लिपमध्ये पुढ्यात पडलाय. एक धाव इथेही मिळणार आहे. गॉडसन के का प्रयत्न करतोय चेंडू उडवण्यासाठी, मात्र सध्या तरी पहिल्या चेंडूनंतर काहीसा तो खामोश झालाय. कुठेतरी या मॅचमध्ये आता थोडंसं वळण यायला लागलंय. पाहूया, मात्र गेमचा जो मोमेंटम आहे ना गौरांग, तो अजूनपर्यंत तसाच राहिला पाहिजे हीच अपेक्षा. नक्कीच, आणि ती अपेक्षा आता थोडीशी आपण जर पाहिली तर पूर्णत्वात सुद्धा येते आहे, कारण एक चांगली धावगती मेंटेन केली आहे. पण इथूनही या दिल मांगे मोर अजून धावांची गरज आहे. उत्तम संघ हाच विचार करत असेल की जास्तीत धावा आता यायला पाहिजेत आणि यावेळेला अगदी तेज तर्रार, मी म्हटलं होतं हा गोलंदाज वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी करत असतोय आणि नक्कीच जर आपण पाहिलं तर ह्या सुद्धा वेळेला अगदी वेगवान हा चेंडू. क्या बात आहे. पाहूया डिका स्पोर्ट्स लाईव्ह वर किती स्पीड होता. 147. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय वर्षित. अगदी सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आत. या वेळेला सुद्धा वेग पहा, अगदी भन्नाट वेग, पण आता वेगावर स्वार होत असताना थोडीशी लाईन अँड लेंथ चुकली आहे आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांनी आपले दोन्ही हात अगदी समांतर पसरवले आहेत आणि नंतर अंमलात निर्णय देखील कळवलाय. इट इज अ व्हाईट बॉल. अगदी वेग आहे पण वेगासोबत कंट्रोल आणि अक्युरसी सुद्धा असायला हवी. पण आता या एका व्हाईट बॉलचा तितकासा असर होणार नाहीये, कारण चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 27 वर जाऊन पोहोचली आहे आणि आत्तापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ आपण अनुभवताय मैदानाच्या आत. आपण सर्वच जर पाहतोय बादशाह चषक एवन जोडीचं हे दिमागदार आयोजन चितू पाटील आणि राकेश पाटील आज आयोजन करते म्हणून पुढे सरसावलेत या बादशाह चषकाकरिता. यावेळेला मोठा फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पण खेळाडू आहेत तिथे, चूक होत नाहीये आणि अशा पद्धतीने अनिकेशचा खेळ आता होतोय समाप्त. अजून एक विकेट परत ती म्हणजे पवेलियनच्या दिशेने. विकेट डाऊन. रजनीश मार्फत हा झेल झालाय. मात्र कौतुक अनिकेश बंडूकचा. मागच्या काही वर्षात सातत्याने अगदी प्रोग्रेस केला या मुलांना. ज्यावेळेला पहिल्यांदा पाहिलं होतं काही वर्षापूर्वी अनिकेशला, त्यावेळेला तो एक निश्चितच चांगला अग्रेसिव्ह क्रिकेटर वाटला होता. मात्र आता थोडीशी मॅच्युरिटी आलंय त्याच्या खेळामध्ये. सातत्याने तो मैदानाच्या आतमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि एकूणच त्याच्याकडे बघताना एक गोष्ट उत्तम संघाला सांगावीशी वाटते की तुमचं भवितव्य अगदी चांगल्या हातात आहे. वेल डन अनिकेश बंडूक. तो परत नाही, मात्र संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या 27 आपल्याला दिसते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲस्टल गौऱ्या. अजून एक बिग हिटर, अगदी जबरदस्त मोठा हिटर उत्तर परिसरातील आपल्याला पाहायला मिळतो. अनेक क्षेत्रामध्ये खेळायला जात असताना हा देखील एक आयकॉन खेळाडू उत्तर परिसरातील आपल्याला पाहायला मिळतोय. ॲस्टल गौऱ्या नाव आहे. पाहूया या मॅचमध्ये ॲस्टलची आणि गॉडसनची भरपूर मोठी कामगिरीची अपेक्षा असेल उत्तर बॉयज टीमला. 27ला 2. आतापर्यंत बघतोय या तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ते म्हणजे वर्षितच्या रूपानं जबरदस्त वेगवान गोलंदाजी करतोय. पाहूया हे कॉन्टेस्ट वर्षित वर्सेस ॲस्टल गौऱ्या. आता दोन्हीकडे अगदी पॉवरफुल खेळाडू आहेत. यावेळेला ॲस्टलची बॅटची कड आहे आणि अशा पद्धतीने ॲस्टलला 0चा चष्मा घालत असताना पुन्हा एकदा पवेलियनचा रस्ता दाखवलाय गोलंदाज वर्षितने आणि आता अगदी ते पारितोषिक स्वतःच्या नावावर करण्याच्या उंबरठ्यावर तो येऊन पोहोचलाय. 2 महत्वाचे फलंदाज परत आहेत पवेलियनच्या दिशेने आणि नाव ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक साठी 2000 रुपये आहेत. लक्षात घ्या, हॅट्रिक साठी 2000 रुपये आहेत. कोण सांगताय? मिस्टर भांजी, प्रेमनाथ भांजी.
त्यांच्या वतीने पारितोषिक आहे. मिळणार काय एकूणच आहे गोलंदाजाला, चांगली गोलंदाजी राहिली आहे. या मॅचवर पुन्हा एकदा कंट्रोल आणताना टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे जितू पॅकर वर्सोवा. पहिल्या 2 षटकात 25 होत्या, मात्र या षटकात आत्तापर्यंत जर बघितलं तर बॅटने 1 धाव आली आहे, 1 धाव अवांतरच्या रूपाने आले, मात्र 2 महत्त्वपूर्ण गडी इथे बाद झालेत. आपण नेहमीच म्हणतो वेळ बदलते आणि ती सध्या वेळ बदलली आहे, ती म्हणजे या मॅचची. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाचे आत जीटी स्पोर्ट्सचे ओनर आणि गिल्बर्ट टेरेसा नावाने नक्कीची बॅटची कंपनी त्यांची आहे. शॉन पुरकर आता आलाय मैदानाच्या. यंदाच्या UCPL मध्ये सुद्धा हा खेळाडू चमकला होता, पण व्यवसाय करत करत आपल्या संघाची गरज ओळखताना आज मैदानाच्या आत देखील तो खेळ करण्याकरिता आलाय. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर वर्षित आहे सर, आणि पंजी साहेबांकडून नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर आजच्या रजनीतील दुसरी हॅट्रिक असेल, तिसरी हॅट्रिक असेल आजच्या या स्पर्धेतील देखील. वर्षित पुन्हा एकदा सज्ज होतोय. हॅट्रिक बॉल आहे. शॉन काय करतील आता, कारण ही द्विध्वामान स्थिती आहे. आता अन्यथा त्याला बॉल डिफेंड करायचा आहे किंवा कुठे ना कुठे तो विकेट करीता जाईल, पण का आता ती गरज आहे की नाही हे पाहावं लागेल. वर्षीसाठी नक्की टाळ्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक वर्ग आहेत दोन्ही संघांचे, आणि यावेळेला नाही, अजूनही मला वाटतं हॅट्रिकची संधी उपलब्ध आहे, कारण यावेळेला हा बॉल डाऊन द लेग साईड वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी मॅच सर आता रंगात येते, कारण महत्त्वाच्या 2 फलंदाजांना आता वेसावेकरांनी पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने पाठवलंय. आता थोडीशी चर्चा होते आहे इथून. काय वाटतंय सर, काय घडेल, काय बिघडेल या मॅचमध्ये? काही हो, मात्र सध्या चांगला खेळ झाला पाहिजे ही अपेक्षा, आणि सातत्याने इथे वेगावर स्वार होण्याचा वर्षीचा प्रयत्न आहे. आता थोडीशी लाईन जर बघितली, अगदी मगाचा चेंडू डाऊन द लेग वाटलाय, मात्र पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया काय करते. नेक्स्ट बॉल इंटरेस्टिंग बॉल असेल, एन्जॉय करूया हा बॉल. फुलटॉस बॉल आहे, तिथून ड्राईव्ह पाहायला मिळतोय शॉन पुरकरच्या बॅटमधून. एकशा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. हॅट्रिक नाही झाली आहे, त्यामुळे 1 धाव इथेही मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. 3 गडी बाद धावसंख्या 29. प्रयत्न करेल इथे उत्तनचा संघ ही धावसंख्या 50च्या पलीकडे नेण्याचा, आणि सातत्याने या गोष्टी आम्ही का सांगतोय, कारण आमच्या प्रेक्षक राजाची जी इच्छा आहे ना ती सराकोबर, आणि म्हणूनच सध्या मागणी होतीये. वेल बोल्ड अतिशय चांगला चेंडू बॅटवरून गेले, चेंडू खालून गेलाय, मात्र याही पेसने इथे बीट केले ते म्हणजे बॅटरला. काय षटक हाताळलाय. वेल बोल्ड वर्षित. फक्त आणि फक्त 4 धावा, त्यामध्ये 1 धाव अवांतर सुद्धा आहे, आणि 2 गडी बाद केलेत. वेल बोल्ड, जबरदस्त आहे कामगिरी. पुन्हा एकदा परतलाय टीम जितू पॅकर्स या मॅच मध्ये. गॉडसनचं आता मैदानाच्या आत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहणं सर फार गरजेचं आहे, कारण गॉडसन जसं तुम्ही उल्लेख केला एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी सुद्धा आहे, आणि कित्येकदा अशा परिस्थितीमधून आपल्या संघाला त्याने एका चांगल्या परिस्थितीपर्यंत नेऊन ठेवलं आहे. पण आज ही स्पर्धा मोठी आहे, आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ पाहण्याकरिता तुमच्या हाता वर्ग देखील सज्ज झाला आहे. पण आता जी परिस्थिती आहे तिथे मला दिसतंय लालशाहीचा जास्त प्रयोग झालेला आहे. षटकार चौकारांची भाषा उत्तनकर नेहमीच करतात, पण फिरा या मॅचमध्ये तसं काही दिसायला येत नाहीये. धावसंख्या झाली आहे 29. विकेट आपण जर पाहिले तर 3 गमावले आहेत. जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ या मॅचवर स्वतःचं नाव कोरण्याकरिता अगदी सज्ज आहे, पण उत्तन बॉयज उत्तन हा देखील कमी समजू नका. या संघाला इतिहास आहे, या संघाकडे लेगसी आहे. कित्येक वर्ष ह्यांनी देखील अधिराज्य केलंय, पण पुन्हा एकदा ती संधी आहे आता शॉन आणि गॉडसनकडे. पुन्हा एकदा तो उल्लेख करतोय, गॉडसन अजूनही मैदानात आहे, इथूनही स्कोर बदलू शकतो. केव्हाही मात्र उत्तनचा जर विचार केला तर अगदी 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट नक्कीच सांगेल, कारण अगदी तो संघ मला अजूनही आठवते. उमसाई उत्तन, त्याच्यानंतर उत्तन बॉयज उत्तन हा संघ फॉर्म केला तो म्हणजे एकूणच केविन फर्नांडिस यांनी, आणि तिथून देखील विजयाची नांदी सुरू झाली. काय ते खेळाडू, अप्रतिम खेळाडू. केविन स्वतः, त्याच्यानंतर सॅनियो फुलतो, त्याच्यानंतर ग्लेन बर्ने, उत्तम खेळाडू उत्तनने प्रोड्यूस केलेत. आणि त्यानंतर आपण बघतो उत्तन चौकचा जर परिसर बघितला तर आता सध्या बोलबाला आहे या एकूणच खेळाडूंचा. आणि 40+ मध्ये देखील अजूनही तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. केविन फर्नांडिस, त्याच्यानंतर जॉन्सन अगदीच जबरदस्तरित्या कामगिरी करतात. चला येस
लक्ष घाला प्लीज प्लीज. आणि नक्कीच ते म्हणतात ना सर, खेळाडू थांबू शकतो पण संपू शकत नाही. आणि आज तेच पुन्हा एकदा गेविन दादाने करून दाखवलं. 2 अर्धशतक एकाच स्पर्धेत. आज 40+ जरी ते खेळ करत असले तरी दरारा तोच आहे. रजनीश येतोय गोलंदाजी मार्कवर. 4थ्या षटकासाठी टीम जितू पॅकर वर्सोवाच्या माध्यमातून. लेट्स सी, एन्जॉय करूया. शॉर्ट बॉल आहे, फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतोय, नाही सोडणार. विकेट आली आहे. शॉन पुरकर बॅक टू पेव्हिलियन. पहिल्याच बॉलवर रणजितच्या विकेट. क्या बात आहे सर. थँक्यू डीजे सर. आपण IPLचं थरार देखील अनुभवतो. IPL मध्ये कसं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि मग VIP डायस असतो. आता मुख्य मंचाच्या वरती बघा आपले काही समर्थक तिथे सुद्धा बसले आहेत. काय मजा घेत आहे साहेब, वा. अगदी मजा येते तुम्हाला बघून. कॅमेरामॅन देखील तुम्हाला दाखवतील त्याच्या कॅमेऱ्यामध्ये, पण जो जल्लोष होतोय मजेदार आहे आणि सुपर हिट आहे. भाषाच्या एकदा टाळ्यांचा आवाज होता तिथून सुद्धा. आमच्या VIP डायसच्या वरती अगदी आमचे काही प्रेक्षक सुद्धा आहेत. जितू पॅकर्स वर्सोवा संघ या मॅचमध्ये कुठे एक चांगल्या स्थितीला आता ते येऊन पोहोचले आहेत. पण आता इथून धावांची जमवाजमव करावी लागेल उत्तन बॉईज उत्तनच्या संघाला, कारण याच विभागाला बिलॉंग करणारा हा देखील एक दादा संघ आहे. अजूनही मैदानाच्या आत गॉडसन आहे. गॉडसनकडे ती क्षमता ठासून भरली आहे. गॉडसनला या मॅचमध्ये ते करून दाखवावं लागेल. अगदी हातात बॅट घेत असताना संकटमोचकाची भूमिका तो देखील निभावतोय. पण संकेत सर, असो नसो याला फार अंतर आहे, करावं लागतं. केव्हाही इम्प्लिमेंटेशन ही एक अजून अशी गोष्ट आहे ना, ती सातत्यानं तुम्हाला करावी लागते. मग तर बघा, आत्ताच A1 जोडीचे राकेश यांचा फोन आला होता. अजून एक महत्त्वपूर्ण न्यूज. फायनल अंतिम सामना 6 षटकांचा असणार आहे. लक्षात घ्या. क्या बात आहे. अगदी प्रेक्षकांची देखील मागणी आता वेसी धरून ठेवली आहे त्यांनी. अंतिम सामना 6 षटकांचा आहे. पण आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आहे. धावा आता कराव्या लागतील. काय बॉल हातायला यावेळेला अगदी स्नॉटर कानाच्या बाजूनी या रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये फुंकर देत हा बॉल गेला यष्टीरक्षकांच्या हातात. व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. विसावेकर अगदी या मॅचवर आपली पकड आता अगदी मजबूत करतायत. नो डाऊट, कारण जे काय घडतंय ते मागच्या षटकापासून घडतंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या होती 25, मात्र मागच्या षटकात 4 धावा आणि इथे या षटकाची सुरुवात अगदी 2 डॉटने झाली आहे. नेक्स्ट बॉल सॅन्योसाठी. हा चेंडू मात्र चेक करावा लागेल. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईट बॉल, थोडासा जास्त अँगलने हा बॉल टाकलाय, त्यामुळे हा बॉल वाईड येतोय. अमांतर धावसंख्या वाढली आहे. ती पुढे सरकली, ती म्हणजे एक्झॅक्टली 30 या धावसंख्येवर. सध्या एकूणच जर टीका स्पोर्ट्स लाईव्हवर जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 45. हा प्रोजेक्टेड स्कोर ज्या रन रेटने सध्या ही मॅच पुढे चालली आहे. मात्र इथे अजून चांगली कामगिरी करावी लागेल या बॅटरना. ही धावसंख्या 60च्या जवळ जायलाच हवी, तरच मॅच बनेल. यावेळेला अगदी हा ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. सर, टायमिंग, टेम्परमेंट आणि टॅलेंट या तिन्ही गोष्टींचा अगदी परफेक्ट बॅलन्स असायला हवं आणि तेव्हाच एक खेळाडू म्हणून अगदी पूर्णपणे मैदानाच्या सज्ज होतो. पण आता गॉडसन काहीतरी चर्चा करतोय. इथून गॉडसन देखील तेच सांगतोय की बिग हिट जरी आले नाही तरीही धावफलक सुरू ठेवा. सिंगल डबलचा खेळ देखील महत्त्वाचा आहे. आज ऋषीदादाने देखील तेच सांगितलं. आजच्या क्रिकेटमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, षटकार चौकार दिसतात, सिंगल डबल दिसतच नाहीत. तीच गोष्ट सांगणार होतो. इथे बघा, अगदी हा समोर फटका आहे, चांगला फटका आहे, मात्र जास्त धावा इथेही मिळणार नाही आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र हे बघा, जी गोष्ट आता तू म्हणालास आणि ऋषीदादा ग्रेट नाव घेतलंस, अगदी माझा सगळ्यात फेवरेट प्लेअर. आणि जर इथे विचार करायचा झाला तर मगाशी तू सांगितलं की एकूणच आपल्याला कमिटमेंट दिसते, सातत्य दिसतं. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचं लक हा फॅक्टर बाजूला आहेच, मात्र महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे गेम रिडिंग. तुम्ही निरीक्षण कसं करता गेमचं, सिच्युएशन काय आहे, सिच्युएशनची डिमांड काय आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या खेळात बदल करावा लागतो. ती सगळ्यात मोठी मागणी या क्रिकेटची झाली आहे. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका, अगदी अलॉंग द कार्पेट खेळलाय. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक आलाय, थोडंसं उशीर करतो. या 2 धावा आणि उत्तनकर म्हटलं तर ॲथलीट खेळाडू, तेच ॲथलीटपणा आपला सध्या पाहायला मिळतो. या 2 धावा पूर्ण संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे.
आणि जर उत्तर म्हटलं तर फक्त टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम नाही तर रबल बॉल क्रिकेटचा देखील थरार आपण पाहतो. आणि बीच क्रिकेट उत्तनचं आज जगभरात पसरलं आहे, कारण त्या बीच क्रिकेटवर असणारी ती गर्दी, तो जल्लोष, अगदी काही प्रेक्षकांना काहीतरी नवीन दिसतं. पण आता मैदानाच्या आत जल्लोष असावा लागेल तो षटकारांचा. यावेळेला बॅटची कड लागली आहे, बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात, धावा मिळतील त्या म्हणजे पूर्ण 2 आणि पंचांचा देखील तोच निर्णय आलाय. चांगली गोलंदाजी रजनीशी देखील झाली आहे या षटकात. धावसंख्या आपण पाहतोय 35 आणि अशा पद्धतीने एकंदरीत 4 षटकांचा खेळ आता आलाय पूर्णत्वास. धावसंख्या 35, गडी बाद झाले ते आतापर्यंत ते म्हणजे 4 षटकात 35 धावा. सरासरीकडे लक्ष घातलं तर सरासरी अजूनही आपण बघतोय अगदी 9च्या खाली आहे. मागच्या 2 षटकात फक्त 10 धावा आणि 3 गडी बाद. हा सगळ्यात मोठा प्रेशर राहिला आहे, या मॅचचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट राहिला आहे. मात्र इथून ही मॅच कुठे जाणार, कारण शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकात जर विचार केला तर 15 नाही तर 25 धावा तुम्हाला करायच्या आहेत. एकूणच जी डिमांड प्रेक्षकांची आहे 60पर्यंत पोहोचायचं असेल तर इथून ही मॅच प्रेक्षकांना काय दाखवणार, बादशाह चषकात काय फरक पडणार, थोड्याच वेळात ते करणार आहोत. हे बदल पाहत राहा. बादशाह चषक 2026चा हे नेत्रदीपक आयोजन. बादशाह चषक A1 जोडी आहे टॉप आणि म्हणूनच हा खास चषक तुमच्या दिमतीला आलाय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय पुन्हा एकदा वर्षित. हे बॅटल आता रंगेल. पहिलाच बॉल अगदी लीव केलं या बॉलला आणि पंचांनी आधी पाहिलं आणि त्यानंतर त्यांचा निर्णय कळवलाय. व्हाईट बॉल येतोय आता. अंतिम आणि शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचा खेळ आता सुरू झालाय. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर वर्षितला पुन्हा एकदा बोलवलं गेले गोलंदाजी मार्कवर. अगदी वर्सोवाचा डेलशीट म्हटलं तरी चालेल. अगदी वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी वर्षितची आपण पाहतोय. अगदी यंगस्टर आहे आणि यंगस्टरच्या पद्धतीने ज्याप्रमाणे त्याचा खेळ राहिला आहे अगदी जोरकस मारा करण्याकरिता तो देखील ओळखला जातो. धावसंख्या अजूनही एका चांगल्या स्थितीत नाही आहे. 35 धावा आपण पाहतोय. इथूनही अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बादशाह मैदान आपण पाहतोय आणि बादशाह मैदानात बादशाह चषक. काय येस गॉडसन स्कोर 36. मगाशी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, या बॉल नंतर त्याची चर्चा करूया. ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटची कट, चेंडू इथून डी झोन मध्ये जातोय. थँक्यू अंपायर. या 2 धावा. बघा मगाशी काय घडलं होतं, हा चेंडू वाईट घोषित केला, त्यानंतर गोलंदाज थोडासा अपसेट वाटला. पंचांनी लगेच 2-4 युक्तीच्या गोष्टी त्याला सांगितल्या असतील आणि त्यामध्ये एक वाक्य मला पूर्णपणे कल्पना आहे. एक वाक्य त्यातलं असं असेल, मी म्हणतोय तुम्हाला सांगतोय ते एक वाक्य असेल, मित्रा मीही बॉलर होतो. खरी गोष्ट आहे. अगदी आपण जर पाहिलं तर हे सर्वच पंच एक काळ ज्यांनी गाजवलाय आणि आज पंच म्हणून ते देखील भूमिका आपली पार पाडतायत. पण आता या शेवटच्या षटकात पहिल्या 1 चेंडूवर आता 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 38. महत्त्वाचा सामना आहे. इथून कुठलाही संघ हरेल तो मैदानाच्या बाहेर या स्पर्धेच्या बाहेर निघून जाईल. यावेळेला बेखेट करण्याचा प्रयत्न होता पण आता नक्की घडलंय काय, तर आता फलंदाज स्वतः निघालाय. म्हणजे ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे मित्रांनो. ही गोष्ट जर आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला हरकत नाहीये. इतका महत्त्वाचा सामना आपण खेळताय आणि नक्कीच ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. आणि संकेत सर, इतक्या महत्त्वाच्या क्षणी, इतक्या महत्त्वाच्या सामन्यात स्वतःची विकेट स्वतःहून मी आउट आहे असं सांगणारा हा देखील खेळाडू आहे आणि त्याच गोष्टीसाठी टाळ्या व्हायला हव्यात. केवाय वेल डन. नमस्कार. क्या बात आहे. मनोहर बांजे सांगतायत की माझ्याकडून मित्रा तुला साष्टांग नमस्कार. चांगला खेळ दाखवलास प्रेमनाथ बांजे. थँक्यू. मूडमध्ये आहे. गडी बाद झाले ते म्हणजे 5. निम्मा संघ गारज झालाय. टीम उत्तन बॉईज उत्तनचा न्यू बॅटर मैदानाच्या आत माझे एडन. धावसंख्या झाली ती म्हणजे 38 धावा. निम्मा संघ गारज झालाय. चला टीम मीटिंग संपवा लवकर. शेवटचा सामना म्हणजे अंतिम सामना 6 षटकांचा असणार आहे आणि त्यामध्ये निश्चितच आमचे पंच ठरवतील
की एक्झॅक्टली गोलंदाज किती वापरायचे, पॉवर प्लेच्या काय गोष्टी असतील. थोड्याच वेळात पंचांचे एकूणच एकरूप होऊन आम्ही निर्णय देऊ. त्यामुळे थांबा, वेट करा आणि नंतर आपण एकूणच अंतिम सामना सुरू करणार आहोत. या अगोदर शनाया पॅकर्स टेंबिवली हा संघ अंतिम सामन्यात पोहोचलाय आणि लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम सामना सुरू होण्याअगोदर दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये असतील, आमचे पाहुणे असतील आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस सेरेमनी करणार आहोत. नक्कीच, कारण महत्त्वाचा सामना, सर्वाधिक महत्त्वाचा सामना ज्यासाठी केला होता अट्टहास, गेल्या 7 दिवसाचा हा क्रिकेट सप्ताह आपण जो पाहिला तो यानंतर आपण अंतिम टप्प्यापर्यंत येऊन जाणार आहोत. आणि त्याचकरिता दोन्ही फायनल्सचे संघ देखील मैदानाच्या लाईनअप करतील आणि त्यानंतर मैदानाच्या मधोमध आपण टॉस करणार आहोत. एडॉन नवीन फलंदाज, एडॉनने आले अगदी सेन्सिबली स्ट्राईक रोटेट करण्याची पॉलिसी आपल्या हाती घेतली आहे. गॉडसनकडे आता स्ट्राईक येईल की नाही, पण नाही, थोडंसं फंबल झालंय आणि पाहता पाहता या वेळेला घडलंय काय, आता डिसिजन रिव्ह्यू सिस्टम थर्ड अंपायर यांच्याकडे चाललंय आणि सॉफ्ट सिग्नल मैदानाच्या आत आउट असं आहे. आमचं बॉल रूम पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होईल. राऊत सर तिथे उपस्थित आहेत, पण मला वाटतंय हळूहळू पावलं आता निघाली आहेत पवल्यांच्या दिशेने. गॉडसनला कुठे ना कुठे कदाचित माहीत आहे की नक्की घडलंय काय, पण तरीसुद्धा आपण थर्ड अंपायर यांच्या निर्णयाकरिता थांबतोय. चला जितू पॅकर्स वर्सोवा, प्लीज आपण सर्वजण आपल्या आपल्या ठिकाणी जा प्लीज. चला, फलंदाज बाद आहे. येस, फलंदाज बाद आहे. रनआउटच्या रूपाने तो बाद झाला. थँक्यू व्हेरी मच सर. इथे विकेट आली आहे. गॉडसन किकाला परतावा लागेल. चुकीचा कॉल होता नो डाऊट. थोडंसं लवकर पहिली धाव पूर्ण गरजेचं होतं. थोडंसं फंबल झालं तिकडे, मात्र तिथून चांगला थ्रो आणि त्यानंतर गोलंदाजांना इथे यशच्या उद्ध्वस्त केलेत. हे सगळं आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो डिका स्पोर्टच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. जेमिसन येतोय नवीन बॅटर. अगदी ही नावं जर बघितली तर निश्चितच बऱ्याच न्यूझीलंड वगैरे याला आलोय आपण असं वाटतं. न्यूझीलंड, इंग्लंड, मात्र हे सगळे आपले ईस्ट इंडियन खेळाडू आहेत आणि निश्चितच कौतुक आहे. आणि बघा माहिती मिळतीये की बीच क्रिकेट सुरू व्हायला 1 महिना उरलाय. रेडी असतील सगळे आमचे उत्तमचे बांधव. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. धावसंख्या 39, गडी बाद 6. एका महिन्यानंतर लगेच बीच क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहात, पण त्याआधी अनुभवतोय आपण बादशाह चषक. यावेळेला असून एक वेगवान चेंडू, अगदी सर स्पीडोमीटर असतात कदाचित काटा मोडला असता. स्पीडोमीटर आहे आमच्याकडे. 141 काय जबरदस्त आहे. डिका स्पोर्टची कामगिरी अफलातून आहे. अगदी सर 141 काय गती आहे, अगदी स्पीडोमीटर तोडणारी ही वेगवान गोलंदाजी ओव्हरशीटची. पंच काहीतरी एक मुभा देत आहेत आता खेळाडूला देखील. उत्तन बॉईज उत्तनचा संघ आपण पाहतोय. धावत संख्या आतापर्यंत 39 झालेली आहे, 39. यावेळेला सुद्धा बॉल अगदी वेगात यष्टीरक्षकांच्या हातात जाऊन विसावतोय. यावेळेला सुद्धा येतोय हा डॉट बॉल आणि आता अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 39. धावसंख्या आपण पाहतोय. थोडीशी चर्चा आता पंचांमध्ये देखील नक्की घडते आहे. आता नक्की एक्झॅक्टली झालंय काय मैदानाच्या आत. येस सर. एक बॉल अजूनही शिल्लक आहे, अजून एक बॉल शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्या चेंडूवर डबल आली, नंतर विकेट, नंतर रनआउट, नंतर 2 डॉट. म्हणजेच काय तर अजून एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहतोय 39. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संकेत सर, जाता जाता अंत गोड होऊ शकतो जर बिग हिट आला तर. तोच व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांची ती अपेक्षा असेल, कारण ही धावसंख्या 5 ओव्हरच्या मॅचसाठी नक्कीच योग्य म्हणता येणार नाही. मात्र इथून फाईट होऊ शकेल जर मोठा फटका आला तर. पाहूया काय घडतंय. मात्र वर्षित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अफलातून अफलातून. 39 for 6. शेवटचा चेंडू. ओ फुलटॉस हाताळलाय. अगदी हा चेंडू समोर खेळून काढलाय. एक धाव इथे पूर्ण होते, दुसरी धाव नाही मिळणार. मात्र लेट सी. थांबा थांबा, मॅच अजून संपलेली नाहीये, इनिंग संपलेली नाहीये. चेक केला जाईल, बीमर चेक केला जाईल. पाहूया इथे काय घडतंय. आमचे तिसरे पंच राकेश राऊत पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतील. पाहूया चेंडू बीमर आहे की नाही.
इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. त्यामुळे इथे इनिंग संपते. धावसंख्या जर बघितली तर 40 झाले आणि 41 धावा या 5 षटकामध्ये विजयासाठी. काय घडले या मॅच मध्ये? पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 धावा केल्या टीम उत्तन बॉईजनं. तो संघ आघाडीवर होता. मात्र नंतरच्या 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा. याचं कारण वर्षीची गोलंदाजी, याचं कारण रजनीशची गोलंदाजी. जबरदस्त कामगिरी राहिली या दोन्ही गोलंदाजाची आणि म्हणून ही धावसंख्या फक्त 40 वर थांबते. 41 धावा विजयासाठी असतील. थोड्याच वेळात निश्चितच जॉईन करतील अजून आमचे 2 महत्त्वपूर्ण समालोचक मित्र. त्यामुळे ऐकत राहा, पाहत राहा बादशाह चषक 2026. तर आपल्या समवेत या ठिकाणी उद्योगपती आदरणीय नवीन पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. स्वागत आहे दादा आपलं देखील या A1 जोडी आदरणीय राकेशजी पाटील तसेच जितूदादा पाटील यांच्या वतीने भव्य स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस आहे. यस गॉडसन बॉल. येस थँक्यू. स्वागत रहेगा. धन्यवाद संकेत जी पाटिल और गौरांग कदम. और बेहतर मुकाबला, इसमें कोई संदेह नहीं है. संडे का दिन है, फुल फंडे का दिन है. दर्शक दीर्घा में भी दर्शक बहुत ही काफ़ी संख्या में उपस्थित हैं और हमारे मान्यवर भी अब अंतिम मुकाबले के लिए मंच की ओर आते हुए उन सभी का A1 जोड़ी की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत रहेगा. और इस मुकाबले में जीत के लिए टीम जीतू पैकर्स वर्सोवा के लिए 41 रनों का लक्ष्य रखा गया है. 30 बॉल 41. हालांकि पहले सेमीफाइनल में भी बहुत लो स्कोरिंग मैच देखने मिला और सेकेंड सेमीफाइनल में भी ये मुकाबला 41 का है. लेकिन डेफिनेटली कल की रात 43 रन की थी उत्तन बॉयज उत्तन के लिए. पूरी तरह से खोल डाला था टीम जय धारावी नवघर टीम को. लेकिन यहाँ पर देखना पड़ेगा जीतू पैकर्स वर्सोवा है सामने और थोड़ी थोड़ी कहीं ना कहीं दर्शकों की जो गर्दी है उत्तन बॉयज़ के लिए वो बड़ी संख्या में यहाँ पर उपस्थित होते हुए उन सभी का बहुत बहुत स्वागत रहेगा बादशाह चषक 2026 सीझन 2 में. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. फायनलचा सामना हा 6 षटकांचा होईल आणि 2 गोलंदाज 2-2 ओव्हर टाकू शकतात. 4 गोलंदाजांचा वापर तिथे करायचा आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे असणार आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. हमारे साथ दिनेश कीनी जी जुड़ते हुए उनका भी स्वागत रहेगा. और मैच बहुत ही हाई वोल्टेज होगा. 41 रन बने हैं और डेफिनेटली देखना होगा कौन से सलामी वीर को यहाँ पर भेजा जाएगा. जिस प्रकार से हमने इस प्रतियोगिता की अगर हाइलाइट्स को देखा जाए तो सबसे पहली हाफ सेंचुरी टीम चौक बॉयज उत्तन के लिए मिस्टर मैकमिलन गोविंद ने पहला हाफ सेंचुरी इस प्रतियोगिता में कंप्लीट की थी. और आज भी डेफिनेटली मैकमिलन ने 2 हाफ सेंचुरी लगाए हैं RK मोरा के मैदान पर. और इस प्रतियोगिता में दूसरी हाफ सेंचुरी कंप्लीट करने वाले मिस्टर प्रतीक पवार, उसके बाद तीसरी हाफ सेंचुरी लगाने वाला बल्लेबाज मैदान में उतरता हुआ समाधान इस मैदान के बीच में. और सबसे जलद गति में 16 गेंदों में 54 रनों की एक बहारदार पारी टीम वर्सोवा के लिए समाधान आयरेकर ने यहाँ पर बल्लेबाजी में अपने दिखाई है. और वाकई में अब देखना होगा, दर्शकों की नज़रें भी समाधान के ऊपर है, लेकिन देखना होगा हमारे घोड़दौड़ के उमेश पांडे जी ने
कहा है समाधान के लिए लगातार 3 गेंदे 3 सिक्सर 500 का कैश प्राइज हमारे तक पहुंचाया है, उसके लिए धन्यवाद। चेक। चला या आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दाखल झालेत आणि खास करून आपण पाहतोय पारितोषिक लागले गेले। प्रत्येक चौकार षटकारासाठी तुषार पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आलेत आणि 3 षटकार। जर एखादा फलंदाज एका षटकामध्ये खेचतोय, लगातार नसले तरी चालतील, कसेही तुम्ही मारा एका षटकामध्ये, त्याकरता 1000चं पारितोषिक असणार आहे। तुषार आंबोकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेले आहे। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। जबरदस्त सामना होईल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघाजवळ एकच ताकद आहे, ती म्हणजे गोलंदाजी। सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट रोल रहेगा इस मैच में गॉडसन कीगा का। इनकी गेंदबाजी अगर बेहतर हुई तो मैच बनेगा। जबरदस्त अगदी आपण पाहतोय 3 षटकांमध्ये 28 धावा होत्या, मात्र मागच्या काही षटकांमध्ये धावा कमी प्रमाणात आल्या आणि त्याच कारणास्तव स्कोर थोडासा कमी राहिला आहे। पहिलाच बॉल जबरदस्त खेळलेत, अपरकटचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय आणि प्रेमनाथ बांजी साहेब सांगतायत की हा येतोय चौकार। क्या स्ट्रोक खेला था, गेंद हालांकि इतनी खराब नहीं थी, पटकी हुई गेंद थी, थोड़ा गेंद के ऊपर गए और चढ़ा दिया गेंद को सीधे डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। दंदनाता ये 4 आता हुआ। समाधान आहिरकर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत, एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलंय, चौकार येतोय। चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा होतोय तुषार पाटीलच्या माध्यमातून। पुन्हा एकदा फोर्स केलाय, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण होत आहे। शॉर्ट कव्हर पॉइंटला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते अफलातून झेल सैनियो, वाह लाजवाब। क्या गेंद थी यहाँ पर, एक्शन रिप्ले इसका बहुत सुंदर रहेगा। जिस प्रकार से हल्के हाथ से आए थे, गेंद को डिलीवर किया, थोड़ी सी फुलर लेन की गेंद थी, उसको कवर्स पॉइंट के क्षेत्र में खेलने और एफर्ट्स देखिए शानियों की, क्या कमाल की एफर्ट्स थी, कमाल का ये कैच और डेफिनेटली ये सेलिब्रेशन भी लाजवाब टीम उत्तन के लिए देखने मिला है। जबरदस्त अगदी कमबॅक कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवलंय। गॉडसन किकालाही विसरून चालणार नाही, अफलातून गोलंदाज आहेत। पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आलाय, मात्र दुसऱ्या बॉलवरती पलटवार कसा करावा हे दाखवून दिलंय। फलंदाजाला पाठवले माघारी नवीन बॅटर अदनेशला विष्णून चालणार नाही। पहिल्या मॅचमध्ये संकटात संघ सापडला होता आणि त्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती, मॅन ऑफ द मॅचचे हकदार ठरले होते आणि पहिल्या मॅचमध्ये आपल्या संघाची नौका पार लावली होती। तो आता मैदानात दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती। नहीं, शुरुआत बेहतरीन की है पहले गेम पर 4, लेकिन गॉडसन की भी यहाँ पर तारीफ करनी पड़ेगी। अगली गेम पर हालांकि ये बॉलर को क्रेडिट नहीं दिया जाएगा, ऑलमोस्ट ये क्रेडिट रहेगा फील्डर का। क्या कैच पकड़ा 38 सर्कल के अंदर में कैप्टन सैनियो ने, कमाल कर दिया है और महत्वपूर्ण बल्लेबाज के पारी को यहाँ पर समाप्त कर दिया है। लगातारच्या 2 षटकारांकरिता प्रेमनाथ बांजी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। फटका फसतोय ऑन साइडला, गॅपमध्ये बॉल चाललाय, वेगाने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, एक धाव मिळते। दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावाही मिळतील। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय, बॅटल रंगणार यात काही शंका नाही। हालांकि इस गेंद को जब फेंका गया और कीपर ने कलेक्ट किया, गॉडसन के चेहरे पर थोड़ी सी निराशा देखने मिली है कि ये कैच बनना चाहिए था। और अभी भी देखिए, आप देख सकते हो जिस प्रकार से गॉडसन कह रहे हैं कि अगर ये कैच मिलता तो ऑलमोस्ट जिस प्रकार से टीम आगे चल रही है उसको दबाया जा सकता था, लेकिन यहाँ पर 2 रन पूरा हुआ है। हाफ टैकर की गेंद थी और उसके ऊपर 2 के साथ रन संख्या जहाँ पहुँचा है टोटल अब 6 रनों पर। गोलंदाजी मार्गावरती गॉडसन की का पुन्हा एकदा तयार होतोय। स्वीपचा फटका खेळायचा होता, तिथे क्षेत्ररक्षकाची चुकी, अशा मोमेंटला चुका घडणार नाहीत याकडे लक्ष द्यावं लागेल। 1 धाव मिळते, धावसंख्या फलकावरती 1च्या मदतीने पुढे सरकली गेली आहे, कारण मॅचच्या मध्ये अशा चुका घडल्या, धावा जर बहाल केल्या तर दबाव वाढू शकतोय, कारण 41 धावांचं लक्ष ठेवलं आहे। अभी यहाँ पे बंदा करे तो क्या करे, क्या गेंद डाल रहे हैं गॉडसन गीगा की तारीफ तो वाकई में बनेगी। हालांकि यहाँ पर फील्डिंग का यहाँ पर साथ नहीं मिल रहा है उन्हें। जिस प्रकार से दूसरे बॉल पे कैप्टन सैनियो ने अच्छा कैच पकड़ा, उसके बाद शॉट फाइन लेग में फील्डर जो थे सुप्रिय ने उन्होंने थोड़ी सी मिसफील्ड दिखाई, कैच ड्रॉप हुआ, लेकिन उसके बाद यहाँ पर अभी भी जो फील्डर हेडन थे
उनके तरफ से भी गलती हुई और अब फिर से एक बार अपने रनअप में गॉडसन की का विकेट की तलाश और बिंदी गेंद की तलाश में अपने स्पेल को कंटिन्यू करते हुए बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. जबरदस्त फटका केलेत, लपेटले ज्या पद्धतीने आणि बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जोपुर निश्चितच. मारला है, सोकर मारा इस गेंद को बहुत दूर थी आउटसाइड द ऑप्शन गेंद खींच कर गेंद को ऑन साइड में बना लिया है और कमाल का स्ट्रोक पिच पूरा मानो जैसे साफ कर दिया बल्ले से. समोरच्या दिशेने तुषारने मगाशीच उल्लेख केला होता की चौथी इनिंग चालू आहे आणि अजूनही एक षटकार लागला नाही. मात्र मैदानाच्या आतमध्ये आतिशने दाखवलाय दमखम, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू thank you. डीजे. जबरदस्त फटका खेळलेत, अप्रतिम बॅटिंग होत आहे. आम्ही या मैदानावरती चॅम्पियन झालोय आणि चॅम्पियन राहण्यासाठी पुन्हा मैदानात उतरलोय, हेच सांगतोय वर्सोवाचा संघ. डेफिनेटली क्या टीम को उत्तन में यहाँ पर पलटवार करना है तो हार मारेगी नहीं यहाँ पर टीम. अच्छी गेंद यहाँ पर एक्सप्रेस गेंद थी, यहाँ पर सरप्राइज कर दिया पूरी तरह से इस गेंद में. जबरदस्त चेंडू टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय आणि यावेळेस फलंदाजासाठी उत्तर नव्हतं त्या चेंडूचं आणि पाठवले यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. कमाल करना पड़ेगा इस मैच में. फिर से एक बार गेंदबाज तैयार होते हुए सैनियो विकेट और डॉट चाहिए टीम उत्तन के लिए कमबैक करने के लिए. उड़ाया है गेंद को, सामने की तरफ फील्डर नहीं है और रहते तो शायद भी कुछ नहीं कर पाते. गेंद सीधे निकली है आउट ऑफ द पार्क, सिक्सर. थँक्यू डीजे. डीजेला थांबवतोय. जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये आणि अगदी बॅटला आपण पाहिलं ना, लाजवाब पाहायला मिळतोय, फ्लो लाजवाब पाहायला मिळतोय आणि षटकारासाठी अज्ञेश करता 500 रुपयांचा कॅश प्राइज. बेहतर स्ट्रोक सामने रखी थी, गेंद को फेस बल्ले का ओपन किया, सामने ही खेला. यहाँ पर पहले आतिश ने अपना हाथ खुला किया और यहाँ पर अब अज्ञेश अपने हाथ को खोलते हुए. अगली गेंद फुल टॉस गेंद थी, हालांकि परफेक्ट मिडल ऑफ द बैट हुई नहीं है. एक पूरा करेंगे, दूसरे रन की चाहत नहीं रहेगी, केवल एक रन. धीरे धीरे मैच में पकड़ बनाती हुई टीम वर्सोवा. धावसंख्या 25-24 वरती गेलाय. जबरदस्त बॅटिंग होत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, त्यावरती फटका खेळायचा होता, मात्र प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती सॅनिओ आलाय, मात्र सॅनिओलाही आसमान दाखवले बॅट फलंदाजांनी. कमबैक करना पड़ेगा यहाँ पर टीम उत्तन के लिए. विकेट चाहिए. कदमों का इस्तेमाल किया है, घुटना को टेकाया, बैलेंस करते हुए इस वक्त खेला है. गॉडसन वहाँ पर हालांकि बहुत स्पीड के साथ ये थ्रो था, लेकिन बैकअप वहाँ पर अवेलेबल है. केवल एक सिंगल मिलेगा इस गेंद के साथ. 25 धावा फलकावरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र थोडंसं लेट झालेत असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. क्षेत्ररक्षकाला अगदी पुढे यायला हवं होतं आणि तिथून जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज अडचणीत आला असता. निश्चितच आपण पाहतोय. साइनिंग यार. अगली गेंद एक और बार उड़ाया है. नो चांस फॉर एनी फील्डर. इनटू द गैप, डीप कवर बाउंड्री लाइन के ऊपर से और दिनेश के बल्ले से एक और अद्भुत लाजवाब ट्रिमेंडस 4.
थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधोमध चेंडूला खेळतायत. 4 धावा मिळत आहेत. ए लाजवाब स्ट्रोक है ये. खिलाड़ी बहुत दूर रहेंगे, केवल दर्शक की भूमिका में रहेंगे. बहुत ही सुपर क्लासिकल डीप पॉइंट बाउंड्री को कवर करता हुआ एक और अद्भुत स्ट्रोक 4 रनों के लिए. थँक्यू Thank you, DJ. थँक्यू थँक्यू डीजे. 147वा हा चौकार होता या स्पर्धेतला. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झालाय. पॉवर प्लेच्या षटकात अगदी पॉवरफुल फलंदाजी झालाय. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 16 आणि धावसंख्या 33 वरती जाऊन पोचले गेले. समाधान बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीत येईल, मात्र जितू पॅकर्सने अगदी चांगले खेळाडू आणलेत आणि वर्सोवाच्या संघाने म्हटलंय की आम्ही या स्पर्धेत वर्चस्व पुन्हा गाजवण्यासाठी आलो आहे. अनिकेश आए गेंदबाजी के लिए. कल का वो स्पेल 1 रन का आज भी याद है, फिर से एक बार वो दोहराना पड़ेगा. वाह सुपर गेंद. जबरदस्त चेंडू होता. अगदी वेगात चेंडू टाकलाय आणि अनिकेशने हा चेंडू पाठवला यष्टीरक्षकाच्या दिशेने. कारण अनिकेतचं कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसात अफलातून गोलंदाजी 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोरच्या दिशेने आतिशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि हाही बॉल पाठवला यष्टीरक्षकाच्या दिशेने. वेल बॉल. कमाल किया है. कल के 3 के तीनों मुकाबले में हीरो बने थे अपनी टीम के लिए और प्लेयर ऑफ द मैच का खिताब अपने नाम किया था. और आज भी अभी तक सबसे सफल गेंदबाजी के रूप में अनिकेश को आप देख रहे हो. लगातार 2 गेंदे डॉट मैच बन सकता है. उत्तर हार नहीं मानेगी. उन्हें पता है अभी तक टीम वर्सोवा जीती नहीं है और हम अभी तक हारे नहीं है. हाही बॉल जबरदस्त. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना अगदी अनिकेशने पाहिलं होतं आणि आपटून टाकलाय चेंडू. यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. 3 बॉल लगातार निर्धाव आलेत. दबाव वाढतोय. 15 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. कल के रात से आज की रात को भी एकदम परफेक्टली बनाया है. अभी तक बल्लेबाजी में हालांकि इतना बेहतरीन नहीं कर पाया, लेकिन अंकिश यहाँ पर गेंदबाजी में लगातार 3 गेंदे और 3 बिंदी गेंदे आई है. यावेळेस जबरदस्त फटका खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्यालाच नेमकं निवडलंय. झेलबादच्या माध्यमातून फलंदाज आतिश तंबूच्या दिशेने गडीबाद. 3 विकेट डॉट भी आई है, विकेट भी मिला है, लेकिन अभी भी डिसअपॉइंटेड है गेंदबाज अनिकेश, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने अभी किक किया है ऐसा लग रहा है कि बल्लेबाजी बेहतर नहीं है. लेकिन डेफिनेटली यहाँ पर गेंदबाजी है तो उसका जो दर्जा है, उसकी क्वालिटी है, उसका स्टैंडर्ड है, उसको डेफिनेटली अभी तक बहुत ही सुपरबली डिलीवर किया गेंदे. स्ट्रोक बड़ा खेला था ऑन साइड रीजन में, हवाई हल्ला, लेकिन फील्डर वहाँ पर आए और बहुत अच्छा कैच वहाँ पर लपका है सैनियों द्वारा. ये दूसरा कैच इस मुकाबले का देखने मिला है और विकेट नंबर 2 यहाँ पर आतिश के रूप में गिरता हुआ टीम जीतू पैकर्स वर्सोवा के लिए. आकाश येतोय. आकाश दत्तकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती स्थिरावली गेले. 2 षटकात 33 होत्या आणि मागच्या 4 चेंडूवरती धाव आलेली नाही. जबरदस्त गोलंदाजी. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. अफलातून गोलंदाजी. मागच्याही मॅचमध्ये 1च धाव त्याने दिली होती. 20 धावांची आवश्यकता असताना जय हनुमान नवघर संघाला थांबवलं होतं आणि तिथेही 2 विकेट आणि 1 धाव खर्च केली होती. त्या अगोदरच्या मॅचमध्ये 8 धावा आणि 3 विकेट मिळवल्या होत्या. म्हणून कौतुक करावं लागेल अनिकेतचं. जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये 14 आणि 14 मध्ये करायचे आहेत 8. हालांकि सुपरबली हैंडल किया अपनी टीम को, अभी तक मुकाबले को बनाया है, लेकिन क्या यहाँ पर मेडन ओवर देखने मिल सकता है. वर्षित के नाम है इस पूरी प्रतियोगिता में पहला मेडन. हलक्या हाताने खेळलेत. इथे सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकते. आकाश दसकरला ठाऊक आहे की तिथे सिंगल मिळू शकते. मोठा गॅप होता, त्यामध्ये हलक्या हाताने खेळलेत. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पोचली गेली ती 34 वरती.
नहीं, वेल प्रेजेंस ऑफ माइंड बाय आकाश जतकर मैच में आए हैं मैदान के बीच में और ऑफ द मार्क किया विद द सिंगल। और उन्हें पता है कि रन्स कम है, गेंदे ज़्यादा है, तो कहीं ना कहीं कैलकुलेटेड क्रिकेट खेलना ये बहुत इंपॉर्टेंट रहेगा, जिस प्रकार से हम नाशिक के मुन्ना शेख को देखते थे। हलक्या त्याने खेळलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. दोन्ही बॅटर अफलातूनरित्या धावलेत आणि तिथे धावा मिळत आहेत 2. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतंय. क्रिकेटच्या खेळात फक्त ताकदीचा वापर करून चालत नाही, कारण इथे युक्तीचाही वापर करावा लागतोय. धावा मिळत आहेत 2-2च्या मदतीने धावा झाले. तुषार आम्हाला दर्शवत आहेत की 36 धावा जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा येऊया चर्चेसाठी विनोद गुप्ताकडे. थैंक यू डीजे। गेंदबाजी के लिए लेजेंड ऑफ उत्तर मिस्टर राकेश मात्रे आए हैं। क्या ज़बरदस्त अभी तक भन्नाटेदार गेंदबाजी की है और सभी को चौकन्ना किया है राकेश मात्रे ने, लेकिन यहाँ पर देखना पड़ेगा मैच फंसा हुआ है पूरी तरह से। 12 गेंदे 5 रन मुकाबले में वर्चस्व अब तक रहा है जीतू पैकेज वर्सोवा का। फुल टॉस, गेंद केवल दिशा दिए गेंद को बैकवर्ड्स के लेग में, गैप बड़ा है वहाँ पर, खिलाड़ी दूर से आ रहे हैं। सिंगल को डेफिनेटली आसानी के साथ पूरा करेंगे। आकाश जतकर वो खिलाड़ी हैं जिनके पास अनुभव भरपूर है, क्योंकि बड़े बड़े व्यावसायिक खिलाड़ियों के साथ खेल चुके, उन्हें पता है कि मैच का इक्वेशन क्या है, मैच कब बनेगा, रन्स कैसे बनाया जाए, इसका पूरा विचार विनम्य करके बल्लेबाजी को अंजाम देते हुए। फुलटॉस चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या आहेत, कारण त्याला ठाऊक आहे इथे कमी धावा करायच्या आहेत. अगली गेंद राकेश की, ओहो एक यहाँ पर प्रेजेंस ऑफ माइंड, पटकी हुई गेंद थी, केवल गेंद को दिशा दिखाई है। फर्स्ट स्लिप की तरफ गेंद तेजी के साथ डिक्लेयर जोन में जाएगी और यहाँ पर 2 रन मिल जाएंगे। गुड बाय आकाश दत्तकर। जबरदस्त फटका खेळलेत, उसले दिली होती चेंडूला आणि त्या चेंडूला फक्त स्टेअर केलंय, दाखवले दिशा आणि घोषांकित क्षेत्रात पाठवल्या. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 10 गेंदे 1 रन, हालांकि मुकाबला कोई भी जीते दोनों टीमों को हैंडशेक करना है, उसके बाद ही निकलना है बाहर। सॉफ्ट हैंड से ये विनिंग रन आकाश दत्तर के नाम। हार्ड लक टीम उत्तन बॉयज उत्तन यहाँ पर फाइनल में जा पहुंची है। टीम शनैया पैकर्स टेम्बोली के साथ खेलते हुए नजर आएगी। टीम जीतू पैकर्स वर्सोवा एंड हार्ड लक टीम उत्तन बॉयज उत्तन। चला सेकंड करायचा आहे दोन्ही. थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. यांनी या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल 2 स्पेल फेकलाय, 9 धावा खर्च केलाय, 3 विकेट देखील प्राप्त केलेत आणि या संपूर्ण मालिकेमध्ये ज्याच्या नावावर मेडल ओव्हर देखील आहे, प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय वर्षित. चला या वर्षी आदरणीय हेमप्रकाश शिराजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये जे कॅश प्राइज आहे षटकाराकरिता ते देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. सतीश यांनी यायचं आहे आणि सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल आदरणीय श्री समाजसेवक विकास रामचंद्र पाटील साहेब यांच्या वतीने. थँक्यू. चला दोन्ही बॅटर या. आतिश आणि अज्ञेश यांना विनंती करतोय, आपल्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. हेमप्रकाश हिराजी पाटील यांच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती आपला वेट करता येते, आपण 500 रुपये कलेक्ट करा.
चला या मॅचचा महत्त्वपूर्ण सेमीफायनल नंबर 2चा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देण्याकरिता मी इन्व्हाइट करेन आदरणीय सन्माननीय समाजसेवक विकास